परत गोगावले तातडीने मुंबईला रवाना। गोगावलेंना एकनाथ शिंदेंचा मुंबईला येण्यासाठी फोन। पक्षाच्या कामासाठी शिंदेंनी बोलावलं। गोगावलेंची प्रतिक्रिया। अमित शहांकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख। शहांकडून शिवरायांचा अवमान, त्यांचा कडेलोट करा, राऊतांची मागणी। तर एसनशी आणि मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट खटकली नाही का, राऊतांचा सवाल। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमोर औरंगजेबच्या थडग्याला शहांनी समाधीचा दर्जा दिला। छत्रपतींच्या वंशजांना वक्तव्याचा त्रास व्हायला हवा होता। शहांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका। अमित शहा शिवभक्त म्हणून पवित्र भावनेने रायगडावर आलेले, काहीतरी विपरीत घडवण्याचं काम काही लोक मुद्दाम करतात। संजय राऊतांच्या टीकेवर सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर। संजय राऊतांच्या वक्तव्यांना कोणीच गांभीर्यानं घेत नाही। राऊतांच्या टीकेनंतर निरुपमांचं प्रत्युत्तर। सह्याद्री अतिथीगृहावर एकनाथ शिंदेंची अमित शहांसोबत पाऊण तास चर्चा। वित्त विभागाच्या निधी वाटपासंदर्भात सकारात्मक चर्चा। तुम्ही महायुतीसाठी जे काही त्याग आणि योगदान दिलंय त्याकडे दुर्लक्ष होणार नाही। शहांचा एकनाथ शिंदेंना सकारात्मक प्रतिसाद। सूत्रांची माहिती। शहांची सदिच्छा भेट घेतली, त्यात चर्चा करण्यासारखं काय? आमच्यात धुसफूस नाही, सगळं खुसखुश आहे। नाराजीवर शिंदेंची प्रतिक्रिया। पौर्णिमेला एकनाथ शिंदे ज्यांना भेटले त्यांनी काळजी घ्यावी। एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीवरून आदित्य ठाकरेंचा टोला। आमच्या अनुभवावरून मी सांगतोय, आदित्य ठाकरेंचा निशाणा। निधीवरून कॅबिनेटमध्ये खून खराबा, दंगल होईल, राऊतांची प्रतिक्रिया। तर काल गृहमंत्र्यांनी एसनशीला हटकलं। आज हट है कलकट है, शिंदेंवर टीका। आपलं लक्ष बीएमसी, त्यासाठी सुधीर साळवीला सचिवपद दिलं। उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। तर साळवींची सचिवपदी नियुक्ती झाल्यावर शिवसैनिक मातोश्रीवर भेटीला। माजी नगरसेवक संजय घाडी आणि संजना घाडींचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। 15 वर्षांपूर्वी काँक्रीटचे रस्ते का केले नाहीत? मुंबईकर आता पुन्हा फसणार नाहीत। मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकणार, शिंदेंची प्रतिक्रिया। काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही। बारामतीत एका रस्त्याच्या कामाबाबत बोलताना अजित पवारांचं वक्तव्य। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि विविध योजना राबवणार, मंत्री संजय राठोडांचं सोलापुरात वक्तव्य। कोण खैरे? चंद्रकांत खैरेंना कोण विचारतं? खैरेंनी आता घरी बसून नातवंड सांभाळवीत। खासदार संदीपान भुमरेंची चंद्रकांत खैरेंवर टीका। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची आत्महत्या। आरोपी विशाल गवळीची तळोजा कारागृहात आत्महत्या। तळोजा जेलमध्ये पहाटेच्या सुमारास टॉवेलच्या मदतीने घेतला गळफास। अक्षय शिंदेसारखी विशाल गवळीची हत्या। आरोपी विशाल गवळीच्या वकिलांचा आरोप। आरोपीला न्यायालयाकडून कठोर शिक्षा झाली पाहिजे होती। आरोपीने आत्महत्या केली तरी आम्हाला न्याय मिळालाय, पीडितेचे वकील दिनेश कुमारांची प्रतिक्रिया। ईव्हीएम सहज हॅक करून निकालात घोटाळे केले जाऊ शकतात, अमेरिकी नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांचं विधान। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या उपस्थितीत तुलसी गबार्ड यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत। भारतीय निवडणूक आयोग गबार्ड यांच्या वक्तव्यावर गप्प का? काँग्रेस नेते रणजित सुरजेवालांचा सवाल। तर गबार्ड यांचा दावा भारतीय निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी फेटाळला। पंजाबमध्ये भाजप नेत्याच्या घरावर हातबॉम्ब फेकणारा आरोपी झिशान अख्तरच्या संपर्कात। झिशान अख्तरनंच बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचला होता। झिशान अख्तर सध्या फरार, अझरबैजान किंवा युरोपातून काम करत असल्याचा संशय। पंजाब पोलिसांच्या तपासात माहिती समोर। सिंहगडावर परदेशी पर्यटकाला शिव्या शिकवणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल। पुणे ग्रामीण पोलिसांकडून टवाळखोर तरुणांचा शोध सुरू। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल। परदेशी पर्यटकाला शिव्या शिकवणाऱ्या तरुणाचा माफीनामा। गुन्हा दाखल झाल्यावर तरुणांचा माफीनामा। व्हिडिओ समोर। चंद्रपूरमधील कार्यकारी अभियंता हर्ष बोरेच्या घरी आढळली 8 लाखांची रोकड। न्यायालयाकडून हर्ष बोरे आणि 2 कर्मचाऱ्यांना पोलीस कोठडी। हर्ष बोरेच्या घरातली रक्कम एसीबीकडून जप्त।
नंदुरबारच्या केलापाणी गावाला रस्ता नसल्यानं जोळीतून उपचारासाठी तरुणीचा जीवघेणा प्रवास. जोळीच्या साहाय्यानं तरुणीला उपचारासाठी नेण्याची वेळ. आदिवासी भागात समस्यांचा पाडा कधी संपणार, गावकऱ्यांचा सवाल. पुण्याच्या हडपसर भागात दहशत माजवणारा गुंड टिपू पठाणची पोलिसांनी झेंडा काढली. टिपू पठाणवर महिलेची जमीन हडपल्याप्रकरणी दाखल झाला होता गुन्हा. मुंबईतील राणीच्या बागेत कर्मचाऱ्यांनी दुचाकी चालवल्यास 500 रुपयांचा दंड. पेंग्विन गेट, मुख्य गेट, कॅमेल गेट, बैल गेट, बंगला गेट या ठिकाणी कामगारांना दुचाकी न चालवण्याच्या सूचना. दुचाकी चालवल्यास 500 रुपयांचा दंड. मुंबईत आतापर्यंत 13% नालेसफाई. पालिका अभियंते उद्यापासून नालेसफाईचा आढावा घेणार. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांबाबत नियोजन करून तोडगा काढण्याचे आयुक्तांचे आदेश. मुंबईतील राणीच्या बागेत कर्मचाऱ्यांनी दुचाकी चालवल्यास 500 रुपयांचा दंड. पेंग्विन गेट, मुख्य गेट, कॅमेल गेट, बैल गेट, बंगला गेट या ठिकाणी कामगारांना दुचाकी न चालवण्याच्या सूचना. पुणे पालिकेकडून सुरक्षा रक्षकांसाठी 139 कोटींचा खर्च. महापालिकेने 3 वर्षांसाठी काढली निविदा. पुणे पालिकेत 1565 सुरक्षा रक्षक नेमले जाणार. राज्यातील अनेक जिल्ह्यात उन्हाचा पारा 40 अंश सेल्सिअस पर्यंत. तापमानामुळे एप्रिलमधील 11 दिवसात उष्माघाताचे 34 रुग्ण. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत घट. मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट. धरणांमध्ये केवळ 31% पाणी साठा. मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. पुणे पालिका हद्दीत पाणी चोरीला आता चाप बसणार. टँकरच्या फेऱ्या तपासणीची जबाबदारी आता सहाय्यक आयुक्तांवर. अनेक भागात टँकर पोहोचत नसल्यानं पालिका टँकरच्या फेऱ्यांची तपासणी करणार. वाशिम जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे भूजल पातळी खालावली. अनेक गावांमध्ये विहिरींच्या पाण्यात झपाट्याने घट. संगमनेर तालुक्यातील 13 गावात भीषण पाणी टंचाई. 13 गावांना टँकरनं पाणी पुरवठा. उन्हाची तीव्रता आणखी वाढल्यास टँकरची संख्याही वाढवावी लागणार. नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात पाणीसाठा उपलब्ध. उन्हाळ्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध. पेंच धरणात 76.51% पाणीसाठा असल्याची माहिती. गोंदियामध्ये पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होणार. सिंचन प्रकल्पात केवळ 35% पाणीसाठा तर मध्य प्रकल्पात केवळ 44% पाणीसाठा शिल्लक. जालन्यात तापमानाचा पारा 42 अंशांवर. उन्हाच्या तीव्रतेचा सफरचंदाच्या बागेला फटका. खर्चही निघत नसल्यानं शेतकरी चिंतेत. नंदुरबार जिल्ह्यात तापमानात काहीशी घट. नंदुरबारमध्ये 37 अंश सेल्सिअस तापमान. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनीत इटियाडोह धरणाच्या कालव्यात शेतकरी वाहून गेला. धरण प्रशासनानं धरणातून पाण्याचा प्रवाह बंद न केल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष. धरणाच्या दरवाजावर शेतकऱ्यांचा ठिय्या. यवतमाळमध्ये काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. वादळी वाऱ्यामुळे राळेगावात प्रमोद ओंकार शेतकऱ्याच्या केळी बागेचं नुकसान. जळगावच्या रावेरमध्ये गारपीट आणि पाऊस. केळी बागांना तडाखा. मका केळी पिकांना फटका. 500 हेक्टरवर नुकसान. हिंगोली मार्केट यार्डमध्ये हळदीच्या भावात 1000 ते 1500 रुपयांची घसरण. 16,000 रुपये प्रति क्विंटल दर 1,500 कमी झाला. शेतकऱ्यांची चिंता वाढली. सिंधुदुर्गातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश. लोकाधिकार समितीचे राज्याध्यक्ष करंदीकरांचा भाजपत प्रवेश. अंमली पदार्थ मुक्त जिल्हा करायचा आहे, त्यासाठी नो कॉम्प्रोमाइज. पोलिसांनी तातडीनं कारवाईची मोहीम सुरू करावी. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंतांचे अधिकाऱ्यांना निर्देश. यवतमाळमधील खेळाडू असलेली प्राजक्ता झलकेची न्यायाधीश पदाला गवसणी. कठोर परिश्रमाच्या जोरावर प्राजक्ताची न्यायाधीश पदाला गवसणी. वाशिम जिल्ह्यात शिधापत्रिकांची तपासणी सुरू. रेशन कार्ड धारकांना वास्तव्याचा पुरावा, उत्पन्नाची माहिती तपासली जाणार. जालना जिल्ह्यातल्या सरपंच पदाच्या आरक्षणाची अधिसूचना जारी. 389 ग्रामपंचायतीवर महिला राज राहणार. जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी. भंडाऱ्याच्या वरठीत कचरा व्यवस्थापनाच्या जागेचा अभाव. राष्ट्रीय महामार्गालगतच कचरा जाळला जातोय. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ.
रत्नागिरी नगर परिषदेने राबवलेल्या घरपट्टी पाणीपट्टी वसुली मोहिमेला यश. आतापर्यंतची 80% वसुली पूर्ण. 11,23,00,000 रुपयांची आतापर्यंत वसुली. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर आगारात नवीन 5 बसेस उपलब्ध. 10 बसेस भंगारमध्ये मोडीस काढल्या. नवीन बसेसमुळे ग्रामीण भागातील बस सेवा सुरळीत होणार. नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून खासगी रुग्णालयांची अडवणूक. नोंदणी आणि परवाना नूतनीकरणासाठीच्या कामात अडवणूक होत असल्याच्या तक्रारी. नागपूरमध्ये आतापर्यंत 2.25 लाख शेतकऱ्यांनी काढले डिजिटल ओळखपत्र. डिजिटल ओळखपत्र काढल्यानं शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेणं सोपं होणार. केंद्र आणि राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या योजनांमधील गोंधळ कमी करण्यासाठी योजना सुरू. नागपुरातील पाचपावली परिसरातील जुना उड्डाणपूल बुधवारपासून पाडणार. उत्तर आणि मध्य नागपूरला जोडणारा हा एकमेव पूल. जालन्यात शिधापत्रिका धारकांना ई-केवायसी साठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. 30 तारखेपर्यंत ई-केवायसी न केल्यास रेशन धान्य मिळणार नाही. हिंगोलीतील ग्रामीण भागाच्या रस्त्यांची दुरवस्था. मकोडी ते अडोळ रस्त्यावर मोठमोठे खड्डे. रस्त्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील नारूर गावाला पावसाळ्यात पुराचा धोका. गाव नदी तीरावर असल्यानं नदीला संरक्षण भिंत बांधण्यात यावी, गावकऱ्यांची मागणी. चंद्रपूरची जीवनवाहिनी इरई नदीचं पुनरुज्जीवन होणार. प्रशासन व्यापक अभियान राबवणार. वर्ध्यात एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक. यवतमाळच्या महागावातील पोस्ट ऑफिसमध्ये 17 लाखांचा अपहार. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या रिक्षा चालकाची हत्या. नाशिकच्या सतपूर परिसरातली घटना. रिक्षा चालकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू. कल्याण डोंबिवलीत मोबाईल हिसकावणारा सराईत चोरटा पोलिसांच्या ताब्यात. सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांनी ठोकल्या पेड्या. आरोपीवर मोबाईल चोरीचे 6 आणि खुनाचा 1 गुन्हा. दुकानातील चोरीचे प्रकार टाळण्यासाठी हिंगोलीतील पोलीस सतर्क. खरेदीचा बहाणा करणाऱ्या ग्राहकांची चौकशी. बीडमध्ये भव्य रांगोळीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 32 पदव्यांची माहिती. वैजनाथ रेल्वे स्टेशन परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाची महती दाखवणारी रांगोळी साकारली. मनमाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची तयारी अंतिम टप्प्यात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आकर्षक सजावट. पुतळ्याला सांचीच्या स्तूपाच्या प्रतिकृतीची आकर्षक सजावट. वाशिममध्ये रांगोळीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा साकारली. कलाकार सचिन दामोदर यांनी प्रतिमा साकारली. रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला मुंबईत जय भीम पदयात्रेचं आयोजन. पदयात्रेत रक्षा खडसेंसह मोठ्या प्रमाणात युवक आणि युवती सहभागी.